गुड इव्हनिंग सर्वांना. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला माहीतच असेल की मम्मीकडे आले 8 दिवस झाले मला येऊन. मम्मीच्या घराच्या शेजारीच बघा छोटी छोटी शेतं आहेत. सर्व लोकांनी आपापल्या शेतामध्ये भाजीपाला पेरला होता जेणेकरून विकत आणायला नको. तर हे पहा 2 मिनिटावरती इथे विहीर आहे. चला तर मी तुम्हाला विहीर दाखवते. तर विहिरीवरती जाण्यासाठी घरापासूनच पाकाडी आहे. खूप संध्याकाळचं छान वाटतं. हे बघा सूर्यसुद्धा लाल झालेला. स्वस्तिक स्पंदन सर्वच आम्ही आलो होतो विहिरीवरती. विहिरीचं बांधकाम बघा किती सुंदर केलं होतं. तर वहिनीसुद्धा सोबत आले. ही विहीर जुनी झाली होती, पूर्ण दगड त्याचे ढगरत आलेले, त्याच्यामुळे नवीन बांधली. 2 वर्ष झाली. आजूबाजूला काम बघा किती केलं आहे ते टाकाटक. या विहिरीला 7 पायऱ्या आहेत. पाणी किती खाली केलं आहे ते पायऱ्यांवरून समजतं. वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी नळ आहे, त्याच्यामुळे जास्त कोण विहिरीवरती येत नाही. पिण्यापुरतं एक खेप पाणी नेतात. तर मी सुद्धा आले होते. स्पंदनने मोबाईल पकडलाय. मला भीती होती विहिरीतून मोबाईल वगैरे टाकायची. तर पहा पाणी किती स्वच्छ आहे आणि खोलसुद्धा गेलं आहे. ही सार्वजनिक विहीर आहे. हे पाणी मार्च एंडिंगपर्यंत संपेल, त्यानंतर दुसऱ्या विहिरीवरती जाणार. पण शक्यतो एप्रिल मे महिन्यामध्ये खूप दुष्काळ असतो या वाडीमध्ये. तर मी झोपून उठले होते, त्याच्यामुळे विहिरीवरती थंड पाण्याने हातपाय वगैरे धुतले. विहिरीतले पाणी खरंच खूप थंड असतं. या विहिरीवरून घरी पाणी न्यायला 5 मिनिटात एक खेप पूर्ण होते जाऊन येऊन. पण जेव्हा दुष्काळचे दिवस असतात तेव्हा खूप लांबून लांबून पाणी आणावं लागतं. मी काय हंडे आणले नव्हते, वहिनीचे आहेत. मी फक्त अशीच राऊंड मारायला आलेले. बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं, त्याच्यामुळे खूप थंड आणि शांत वाटत होतं. असं वाटत होतं की पाऊसच येणार आहे. आमच्याकडे आम्ही विहिरीवरती कधी जात नाही, त्याच्यामुळे बघा स्पंदनला खूप मजा आलेली विहिरीवरती आले तर. स्पंदनच्या हातामध्ये आहे ते काढणं आहे. आम्ही त्याला काढणं म्हणतो, पाणी काढण्यासाठी वापरतो. तर कशी आहे आमची विहीर तुम्ही नक्की सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा पाऊस पडला का हे सुद्धा सांगा. विहिरीचं दगडी काम तुम्हाला कसं वाटलं. विहिरीभोवती दगड लावलेत, कारण जे शेतामध्ये जे पाणी आहे ते विहिरीमध्ये जातं पावसाळ्याच्या वेळी. त्याच्यामुळे ते बांध घालून घेतला आहे, जेणेकरून ते पाणी विहिरीमध्ये जाऊ नये. संध्याकाळचे खूप लोक विहिरीवरती असतात, पण आम्ही गेलो तेव्हा कोणीही नव्हतं. तर स्पंदने पहा गळ्यामध्ये काढणं घातलं आहे. तसं पाहायला गेलं तर या वाडीमध्ये खूप सुधारणा झाल्या आहेत. हे बघा पाकाडी किती छान बांधली ती. आणि इथे छोटा पर्या आहे, त्याला बघा कसा तट बांधला आहे तो. ही जी भाजी पेरले तिथे पाणी घालायला विहीर जवळ आहे. वाडीमध्ये पूर्ण 4 विहिरी आहेत. तर अर्धी लोकच या विहिरीवरती येतात आणि अर्धी लोक दुसऱ्या विहिरीवरती जातात. तर हा पहा तट कसा बांधलाय तो. पूर्ण रस्त्यापर्यंत हा तट बांधलाय. संध्याकाळची वेळ होती आणि पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं, त्याच्यामुळे पूर्ण पक्ष्यांचा किलबिलाट होता. वातावरण पहा किती छान झालंय ते. पक्ष्यांचे थवे उडत आहेत. या भाजीमध्ये चवळी, भेंडी आणि मुळा पेरलेला आणि वालपापडीसुद्धा होती. पेरून खूप दिवस झाले होते. आता ते सर्व संपलं आहे. ही भाजीपाला त्याने लोकांनी विकलीसुद्धा. मलासुद्धा आईने त्या वालपापडी पाठवून दिली होती माझ्या घरी. बहुतेक संध्याकाळी आता पाऊस येणार असं वाटतंय. तर बघा बाबासुद्धा आमच्या पाण्यावरती गेलेत. हे आमच्या काकीनं पेरलं होतं. बघा इथे मुळ्याला पूर्ण बी आलंय. पापडीच्या शेंगा कुठे कुठे दिसत होत्या. हे बाजूच्या आईचं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.